सोयाबीन पिकाची लागवड आम्हाला टोकन पद्धतीने करायची आहे, तर लागवडीचं अंतर कसं असावं? चला तर पाहूया. आता मित्रांनो, सोयाबीन पिकाचं टोकन पद्धतीचं जे लागवडीचं अंतर आहे, ते मी तुम्हाला हलक्या जमिनीसाठी वेगळं सांगणार आहे आणि भारी जमिनीसाठी वेगळं सांगणार आहे. सुरुवातीला पाहूया, जर तुमची जमीन हलकी असेल, तर टोकन पद्धत तुम्ही कशी करायला हवी? तर बेडची रुंदी आपल्याला 3 फूट घ्यायची आहे. त्या बेडवरती दोन्ही बाजूने आपल्याला बियाण्याचे टोकन करायचे आहे. 2 ओळीतील अंतर आपल्याला 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट ठेवायचं आहे. 2 रोपातील अंतर 15 सेंटीमीटर म्हणजे 6 इंच ठेवायचं आहे. प्रति होल, एका होलमध्ये आपल्याला 2 ते 3 बिया टाकायच्या आहेत. समजा बियाण्याची उगवण 75% पेक्षा जास्त असेल, तर एका होलमध्ये 2 बिया टाकल्या तरी पुरेशा आहेत. बियाण्याची खोली आपल्याला 4 ते 5 सेंटीमीटर ठेवायची आहे आणि हलक्या जमिनीमध्ये टोकन पद्धतीने लागवड करण्यासाठी प्रति एकरी आपल्याला 12 किलो बियाणं वापरायचं आहे. आता पाहूया भारी जमिनीसाठी. भारी जमिनीमध्ये बेड आपल्याला 3.5 ते 4 फुटाचे ठेवायचे आहेत. दोन्ही बाजूला आपल्याला बियाण्याचे टोकन करायचे आहे. 2 ओळीतील अंतर 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूट ठेवायचं आहे. 2 रोपातील अंतर आपल्याला 22 सेंटीमीटर म्हणजे 9 इंच ठेवायचं आहे. प्रति होल आपल्याला 2 ते 3 बिया टाकायच्या आहेत. तेच जर बियाण्याची उगवण क्षमता जास्त असेल, तर प्रति होल 2 बिया टाकल्या तरी चालतील. बियाण्याची कोंडी 4 ते 5 सेंटीमीटर ठेवायची आहे आणि भारी जमिनीमध्ये टोकन पद्धतीने लागवड करण्यासाठी प्रति एकरी आपल्याला 8 ते 10 किलो बियाण्याचा वापर करायचा आहे.